आपल्या मूळ भूमीपासून दूर जाऊनही आपले मूळ संस्कार न विसरता ते पुढे चालवणं अत्यंत अवघड असतं. सिंध प्रांतातून म्हणजेच आताच्या पाकिस्तानातून आलेल्या सिंधी शिखांनी ही अवघड गोष्ट शक्य करून दाखवली आहे. आपलं अस्तित्व टिकवून ठेवलंय. सोबतच देशाच्या प्रगतीत सहयोगी देखील झाले आहेत. पुरातन सिंध भूभाग हा भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रदेश होता. येथे विविध धर्म, पंथ आणि संस्कृतीचा संगम होता. हिंदू, शीख धर्म आणि इस्लाम या तिन्ही प्रवाहांमध्ये परस्पर संवाद सहअस्तित्व दिसून येतं. उल्हासनगरमध्ये ही सिंधी शिखांचं प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र बनल्याचं आपण पाहिलं आहे. आज आपण याच विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहेत सेजल जाधव. हिंदू सिंधवासियांचा दृष्टिकोन व्यवहार प्रधान, उदारमतवादी होता. ते अनेक देवदेवतांच्या पूजा करत असत. त्याचवेळी गुरु नानक हे देखील त्यांच्या आध्यात्मिक श्रद्धेचा भाग बनले. गुरु नानकांनी प्रचारित केलेल्या सहज म्हणजेच आत्मिक सहजतेचा आणि अंतशांतीचा मार्ग, त्या तत्वज्ञानाचा स्वीकार सिंधी समाजाने केला, ज्याचा परिणाम हिंदू आणि शीख या दोन्ही समाजांवर झाला. अनेक सिंधी हिंदूंनी गुरु ग्रंथ साहिबचे दैनंदिन वाचन सुरू केलं. त्या ग्रंथाला आपल्या घरातील पूजास्थानी स्थान दिलं. त्यांनी गुरु ग्रंथ साहिब देवगिरी लिपीत प्रकाशित करून श्रद्धेने त्याचं पठण केलं. या परंपरेमुळे हिंदू आणि शीख समाजातील सीमारेषा धुसर झाल्या. दोन्ही समाजामध्ये आध्यात्मिक एकात्मता निर्माण झाली. त्यामुळे सिंधचा धार्मिक अनुभव हा बहुधर्मी सहअस्तित्वाचा एक विलक्षण नमुना ठरला. 1947 मध्ये भारत पाकिस्तान विभाजनाच्या वेळी सिंध हा नव्या पाकिस्तानच्या स्थापनेसाठी एक निर्णायक प्रांत ठरला. या काळात हिंदू आणि शीख समाज तेथे अल्पसंख्याक होता. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना प्रबळ झाली. धर्माधारित राष्ट्ररचनेमुळे त्यांचं सामाजिक आणि आर्थिक अस्तित्व धोक्यात येईल या भीतीने त्यांनी आपलं घर, व्यापार आणि परंपरा मागे सोडून नव्या भविष्याच्या शोधात भारताकडे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. शतकानुशतके सिंधच्या भूमीत नांदणाऱ्या या समाजाला अचानक आपली घरं, मंदिरे, गुरुद्वारे आणि व्यवसाय सोडून भारतात स्थलांतर करावं लागलं. तत्कालीन राजकीय अस्थिरता, सरकारी घडामोडी आणि सांप्रदायिक दंगलींमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सिंधी शिखांना आपले सर्व काही मागे ठेवून भारतात नव्याने आश्रय घ्यावा लागला. ते मुख्यतः गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान या शेजारील राज्यांमध्ये स्थायिक झाले. 1941 मध्ये पाकिस्तानातील सिंध प्रांतात सुमारे 32,000 शीख होते. सध्या भारतात सिंधी शिखांची एकूण अंदाजित लोकसंख्या सुमारे 90,000 ते 1,00,000च्या दरम्यान आहे. हे प्रामुख्याने राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये स्थायिक आहेत. सिंधी सरदार हे पंजाबी शिखांपेक्षा वेगळे आणि सिंधी हिंदूंपेक्षा स्वतंत्र आहेत. त्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू गुरु ग्रंथ साहिब असला तरी ते आपली भाषिक आणि सांस्कृतिक नाळ कायम जपतात. गुरु अमरदास यांच्या काळात सिंधमध्ये मसनद व्यवस्था स्थापन झाली होती, ज्यामुळे शीख संघटनात्मक दृष्ट्या हे मजबूत झाले. पुढे मसनद हेच नाव सिंधी शीख समाजातील एक आडनाव बनलं. स्थलांतरापूर्वी सिंधी गावांमध्ये तिकाणा नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थळांमध्ये गुरु ग्रंथ साहिब यांच्यासोबत हिंदू देवतांची एकत्रित पूजा केली जात होती, जे त्या प्रदेशातील धर्मसहजीवनाचे आणि सांस्कृतिक वैविध्याचे द्योतक होते. अशा प्रकारे सिंधी शीख समाजाने आपल्या धार्मिक परंपरेचा आणि सिंधी सांस्कृतिक वारशाचा सुंदर संगम आजवर टिकवून ठेवलाय. महाराष्ट्रातील मुंबई जवळील उल्हासनगर हे आज भारतातील सिंधी शिखांचे प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र बनले. येथे गुरु नानक दरबार आणि धन गुरु नानक दरबार हे दोन प्रमुख गुरुद्वारा आहेत. उल्हासनगरमध्ये सुमारे 25,000 सिंधी शीख राहतात. रोज प्रभात कीर्तनाला जवळपास 2,500 भक्त उपस्थित असतात. गुरु नानक जयंतीच्या वेळी येथे लाखो श्रद्धाळू सहभागी होतात. मोठ्या उत्साहात प्रभात फेरी, भजन, कीर्तन आणि सामूहिक लंगरचं आयोजन केले जातं. या धार्मिक उपक्रमांनी विभाजनानंतरच्या विस्थापित समाजात आत्मिक स्थैर्य आणि ऐक्याची भावना निर्माण केली होती. पुणे महानगराजवळील पिंपरी चिंचवड परिसरातही सिंधी शिखांचा मोठा समूह वसलेला आहे. विभाजनानंतर येथे तयार झालेल्या स्थलांतरित छावण्यांमध्ये तब्बल 30 वस्तींचं एक सिंधी गाव उभं राहिले. या भागात गुरु नानक दरबार म्हणजे देरा संत बाबा थारिया सिंहजी यांचा हा दरबार प्रसिद्ध गुरुद्वारा आहे. या संत थारिया सिंह यांच्या नावाने स्थापन केला आहे. त्याचप्रमाणे नाशिकमधील
खैरपूर येथे खाटवारी दरबार नावाने एक महत्वाचं धार्मिक स्थळ आहे. येथे गुरु कीर्तन मंडळ नियमितपणे सभा आयोजित करते. महाराष्ट्राबरोबरच इंदोर, ग्वाल्हेर आणि पंजाबमधील मलेरकोटला येथेही सिंधी शिखांनी गुरुद्वारा स्थापन करून आपल्या आध्यात्मिक वारसा आणि धार्मिक परंपरा जिवंत ठेवली. या सर्व स्थळांनी सिंधी शीख समाजाला भारतात नव्या भूमीवर स्थैर्य, श्रद्धा आणि सांस्कृतिक सातत्य दिलं. विभाजनानंतर सिंधी शिखांना आपल्या दुहेरी ओळखीची म्हणजेच सिंधी आणि शीख जपणूक करण्याची कठीण संघर्ष करावा लागला. पाकिस्तानातील आपल्या मूळ भूमीचा आणि धार्मिक केंद्रांचा त्याग करून भारतात स्थलांतर करणं हा केवळ भौगोलिक बदल नव्हता, सांस्कृतिक व मानसिक धक्का सुद्धा होता. अनेक स्थलांतरितांच्या अनुभवांमधून हे स्पष्ट दिसतं की तो काळ निराशा, असुरक्षितता आणि ओळखीच्या पुनर्रचनेचा होता. अजमेरमध्ये स्थायिक झालेल्या होटूसिंग गुलर यांनी सांगितलं की विभाजनाच्या काळात ते केवळ 14 वर्षांचे होते आणि ट्रेनने प्रवास करताना पोलिसांनी त्यांना लुनी स्टेशनवर उतरवून जोधपूरकडे पाठवलं होतं. तरी सुद्धा त्यांनी स्वतःची नवाबशाही सरकार अशी पारंपरिक ओळख कायम ठेवली. त्यांच्या मते सिंधी शीख ही केवळ धार्मिक नाही तर भाषिक आणि सांस्कृतिक अभिमानाची ओळख सुद्धा होती आणि ती त्यांनी नवी भूमीतही जपली. सामाजिक स्तरावरही सिंधी शिखांनी इतर समाजांबरोबर मैत्रीपूर्ण नातेसंबंध राखले. उल्हासनगर सारख्या प्रमुख केंद्रांमध्ये त्यांनी धार्मिक उत्सव, प्रभात फेरी आणि गुरुद्वारांमध्ये कीर्तन परंपरा टिकवून समाजात ऐक्य निर्माण केलं. 1984च्या दंगलीच्या काळातही उल्हासनगरमधील सिंधी शीख समुदायावर कोणतेही द्वेषजन्य संकट आलं नाही. हे त्या सामाजिक सौहार्दाचा द्योतकच आहे. त्यामुळे विभाजनानंतरच्या विस्थापनातही सिंधी शिखांनी आपल्या धार्मिक परंपरा, भाषिक ओळख आणि सामाजिक बंध या तिन्ही घटकांना समान महत्त्व देत नवा समतोल साधलाय. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.